बस स्टॉप मराठी प्रेमकथा भाग 2. आधीच्या भागात झोपडपट्टीत राहत असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत येताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रुबाबात येत असे. त्याचा तो रुबाब आजही कमी झालेला नाही. म्हणजे त्याने तो कधीच कमी होऊ दिला नाही. पहिली दुसरीला तो ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापिकाच त्याच्या वडिलांच्या खास परिचयाच्या होत्या. त्या काळी त्या शाळेची शिस्त फारच कडक होती. पण त्या शाळेत जाण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असे. तो टाळण्यासाठी नाईलाजाने त्याने या नवीन शाळेत प्रवेश घेतला होता. विजयला वर्गात शांत आणि शिस्तीत राहण्याची जणू सवयच जडलेली होती. पण तो कितीही शांत दिसत असला तरी स्वभावतः शांत अजिबातच नव्हता. या नवीन शाळेत बहुतेक मुलं खोडकर होती. त्यामुळे इतर मुलांच्या तुलनेत विजय किंचित वेगळाच होता. आमच्याच वर्गात विनिता नावाची एक जाडजूड गोरीगोमटी गोड आवाज असणारी पण चपळ आणि निडर मुलगी होती. ती या शाळेत जुनी आणि हुशार असल्यामुळे बाईंनी तिला वर्गप्रमुख केलं होतं. ती वर्गप्रमुख असल्यामुळे वर्गातील सर्वच मुलं तिला घाबरून राहत असत. त्याचा कदाचित तिला गर्व झालेला असावा. वर्गात तिच्या मित्रांचा एक घोळकाही होता. ती त्या घोळक्याची प्रमुख होती. त्या शाळेत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर सर्व मुलं डबा धुण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी शाळेतील सार्वजनिक नळावर जात. पण विजय जात नसे. तो त्याचा सवयीचा भाग होता. तो रोजच शाळेत येताना त्याच्यासोबत एक मोठी पाण्याची बाटली आणत असे. एक दिवस काय झाले, विनिता आणि तिच्या घोळक्याने दुपारच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर शाळेतील सार्वजनिक नळावर न जाता विजयची पाण्याची बाटली त्याला न विचारताच हिसकावून घेतली. आणि त्यातील पाणी पिऊन ती रिकामी झाल्यावर त्याच्या समोरच आदळली. त्या गोष्टीचा विजयला भयंकर राग आला. तो शाळेची शिस्त मोडू शकत नव्हता आणि त्यांना शिक्षाही करू शकत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने तो दप्तर काखेला लावून रडत रडत सरळ त्याच्या घरीच निघून गेला. त्याला अचानक रडत घरी आलेलं पाहून त्याच्या आईला आश्चर्य वाटलं. कारण शाळेतून मधल्या सुट्टीत घरी येणं त्याला माहीतच नव्हतं. आईने शाळेतून मधल्या सुट्टीतच रडत घरी येण्याचं कारण विचारलं असता त्याने झालेला सर्व प्रकार कथन केला. विजयची आई स्वतः अशिक्षित असली तरी ती आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती. विजयची आई विजयला पुन्हा शाळेत घेऊन आली. त्यावेळी कांबळे आडनावाच्या शिक्षिका आमच्या वर्गशिक्षिका होत्या. त्यांच्या मुलाचं नावही विजयच होतं आणि तोही विजयच्याच वयाचा होता. त्याचबरोबर विजय हुशारही होता. त्यामुळे साहजिकच त्या बाईच्या मनात त्याच्याबद्दल ओलावा होता. विजयच्या आईने तक्रार केल्याबरोबर बाईंनी विनिताला जागेवर उभं केलं आणि विचारलं, तू याच्या बाटलीतील पाणी प्यायलीस? विनिताने मानेनेच होकार दिल्यावर बाईंनी तिला हात पुढे करायला लावून तिच्या नाजूक हातावर 4-5 फटके मारले आणि पुन्हा असं न करण्याची समज तिला दिली. त्यानंतर आमच्या वर्गातील कोणीच कधीच विजयच्या वाटेला गेलं नाही. पट्टीचा मार बसल्यामुळे यापूर्वी कधीही मार न खाल्लेल्या विनिताला काही केल्या रडू आवरत नव्हतं. तिला अखंड रडताना पाहून विजयचा राग शांत झाला. पण राग शांत झाल्यानंतर तिला रडताना पाहून त्याच्यातला हळवा माणूस जागा झाला आणि आपण तक्रार केल्यामुळे तिला इतका मार बसला, आपण तक्रार केलीच नसती तर आपल्याला हे टाळता आलं असतं, असा विचार करून तो स्वतःशीच
असा विचार तो स्वतःशीच करू लागला. विजयचा लहानपणापासूनचा स्वभाव होता. त्याने केलेली चूक जर त्याच्या लक्षात आली तर त्या चुकीबद्दल तो स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेत असे. आजही त्याचा तो स्वभाव बदललेला नसावा. विनीताला एका मुलीला आपल्यामुळे त्रास झाला याची शिक्षा म्हणून विजयने शाळेत असेपर्यंत वर्गातील एकाही मुलीशी कधीच मैत्री केली नाही. आजही जगाला त्याची शाळेतील फक्त एकच मैत्रीण माहीत आहे, ती म्हणजे विनिता. त्यानंतर विजय आणि विनिता यांच्या नात्याने काय वळण घेतलं ते त्यांनाच माहीत. पण या सर्व प्रकारामुळेच आम्ही सर्व मुलं मात्र त्याचे मित्र झालो होतो. विजय सहसा कोणाशी बोलत नसे, पण जर चुकून कोणी त्याला बोलतं केलं तर तो त्याचा गुलाम होत असे. विजयचा एक विशेष गुण होता. निदान शाळेत असेपर्यंत तरी तो कधीच खोटं बोलत नसे. त्याने जर एखादी चूक केलीच तर त्याची शिक्षा भोगण्यासह तो नेहमी तत्पर असे. तो चित्रकार, वकील अथवा इंजिनियर झाला असता तर मला त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नसते, पण लेखक झाला याचे नक्कीच आश्चर्य वाटते आहे. त्यावर प्रतिभाने का असा प्रश्न विचारताच प्रतिभाचा दादा म्हणाला, तो 3रीत असतानाही उत्तम चित्रे काढत असे. गणितात तो भयंकर हुशार होता आणि विज्ञान त्याचा आवडता विषय होता. शाळेत असताना 4थीत आम्ही आत्ताच्या नावाजलेल्या गुरुकुल या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा आमच्या 4थीच्या वर्गशिक्षिका देवरे मॅडम त्यांच्या बाबांच्या परिचयाच्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्याच्याकडे विशेष लक्ष असे. त्यावेळी त्याने या खाजगी शाळेत प्रवेश घेतला. अर्थात त्यावेळची त्याची आर्थिक परिस्थिती बरी होती. 4थी-5वीत असताना त्याचा वर्गात 10च्या आतच नंबर आला होता. पण 6वीला गेल्यावर तो असामान्य आणि इतरांपेक्षा वेगळा असल्याची लक्षणे दिसू लागली होती. ते त्यावेळी कोणी हेरलं होतं की नाही ते देवच जाणे. आम्ही 6वीत असताना विजय वर्गात दरवाजाजवळच्या पहिल्या बाकावर बसायचा आणि पलीकडील शेवटच्या रांगेतील पहिल्या बाकावर विनिता बसायची. विनिता आणि विजय या दोघांमध्ये एक अदृश्य स्पर्धा चालत असे. त्या दोघांचीही एकमेकांच्या प्रगतीवर, हालचालींवर बारीक नजर असे. त्यावेळच्या आमच्या वर्गशिक्षिका सावंत मॅडम होत्या. त्यांचा हसरा चेहरा आजही आठवला तरी प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. आज त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशीच त्यांचं लग्न झाल्याचं मागे कधीतरी कळलं होतं. ते मुख्याध्यापकच तेव्हा ते त्या शाळेत इंग्रजीचे शिक्षक होते. त्यांनी काही कामानिमित्त विजयला वर्गाबाहेर बोलवलं. त्यावेळी मधल्या सुट्टीनंतरचा सावंत मॅडमचा पहिला तास सुरू होता. दुसऱ्या एका शिक्षकांनीच बोलवलं म्हणून गडबडीत विजय मॅडमची परवानगी न काढताच वर्गाच्या बाहेर गेला. माघारी आल्यावर सावंत मॅडमनी विजयला परवानगी न काढता वर्गाबाहेर गेल्याबद्दल शिक्षा म्हणून हातावर पट्टीने 2-4 फटके मारले. त्याच्या आयुष्यात ती त्याला शाळेत मिळालेली पहिली आणि शेवटचीच शिक्षा होती कदाचित. त्या फटक्यांच्या वेदना त्याच्या हाताला नाही तर सरळ मनालाच जाणवत होत्या कदाचित. त्याच्या रडण्याचा आवाज येत नव्हता, पण त्याच्या डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंनी त्याचा शर्ट मात्र ओला झाला होता. त्यानंतर आलेल्या शिक्षकांनी त्याला रडण्याचे कारण विचारले असता तो काहीच बोलला नाही. शेवटच्या तासाला सावंत मॅडम पुन्हा वर्गात आल्या तेव्हा त्याला रडताना पाहून सावंत मॅडमना हे आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि आपल्या हातातील रुमालाने त्यांनी त्याचे डोळे पुसले आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत त्याला शांत केले. त्यानंतर त्याचे रडणे थांबले. त्याच दिवशी तो सावंत मॅडमचा विशेष आवडता विद्यार्थी ठरला आणि लवकरच तो खूप हुशार असल्याचेही मॅडमच्या लक्षात आले. आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी
आम्हाला एकदा इंग्रजी शब्द पाठ करून यायला सांगितले होते. वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांचीही शब्द पाठ नव्हते. त्याला त्याबद्दल शिक्षकांनी 4-5 फटकेही मारले. असे 10-12 हुशार विद्यार्थ्यांनी मार खाल्ल्यावर सरांचं लक्ष बेफिकीर असलेल्या विजयवर गेलं. त्यांनी त्याला उभं केलं आणि शब्द विचारले. त्यावर तो पोपटासारखा बोलल्यावर त्या सरांना आश्चर्य वाटलं आणि आपण वर्गातील एक हुशार विद्यार्थी शोधल्याचा त्यांना साक्षात्कारही झाला. त्या शिक्षकांना माहीत नव्हतं विजय हा नेहमी सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्येच रमणारा असामान्य विद्यार्थी होता. त्यांनी लगेच त्याच्यावर वर्गातील मुलांचा इंग्रजीचा गृहपाठ तपासण्याची जबाबदारी टाकली. ती त्याने मनापासून कधीच पार पाडली नाही. आम्हाला एक मराठी विषय शिकवायला शिक्षक होते. त्यांनी आम्हाला इंग्रजीसारखे मराठी जलद कसे लिहायचे ते शिकवले. पण ते आत्मसात फक्त विजयनेच केले असावे, कारण त्यानंतर त्याने लिहिलेले हे त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच वाचता येत नसे. अर्थात तसे तो तेच लिहित असे जे इतरांनी वाचावं अशी त्याची इच्छा नसे. मी आताही खात्रीने सांगू शकतो, त्याने हाताने लिहिलेले तो कोणाला वाचायलाही देत नसणार. त्यांचे अक्षर बऱ्यापैकी वळणदार आणि ज्याला सुंदर म्हणता येईल असं होतं. पण त्याने जलद लिहिण्याची सवयच कायम ठेवली कदाचित. आपल्याला भविष्यात लेखक व्हायचंय हे त्याने तेव्हाच मनाशी पक्कं करून टाकलं होतं. आमच्या शाळेतील हिंदीचे शिक्षक एक अजब रसायन होते. एखादा प्रश्न विचारायचे आणि एखाद्या विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर नाही आले तर त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला ते त्या उत्तर न आलेल्या विद्यार्थ्याच्या कानाखाली चापट मारायला लावत असत. एकदा काय झालं, त्यांनी आम्हाला एका म्हणीचा वाक्यात उपयोग करायला सांगितला. विनीतापासून सुरुवात झाली हा. हा म्हणता जवळजवळ अख्खा वर्ग उभा राहिला. मी विजयला म्हणालो, तुला येत असेल तर मला सांग. पण त्याने मलाही सांगितले नाही. मी विचार केला, अख्खा वर्ग उभा राहिला तर सर कोणालाच शिक्षा करणार नाहीत आणि केलीच तर सर्वांनाच मार बसला म्हणून कोणाला वाईटही वाटणार नाही. शेवटच्या बॉलवर सिक्सर मारण्याचा विजयचा स्वभाव मला माहीत होता. पण तेव्हा असं काही होईल याची मला शक्यता कमीच वाटत होती. पण त्याने त्याच्या स्वभावानुसार सिक्सर मारलाच. त्या म्हणीचा वाक्यात उपयोग करून सांगितलाच. मला वाटतं आम्हाला माहीत नसलं तरी तेव्हाही विजयचं अवांतर वाचन होत असावं. मग काय, विजयने माझ्यासह वर्गातील सर्व मुलांचे गाल लाल केले आणि मुलींना ते झेपणार नाही म्हणून सरांनी स्वतः त्यांच्या हातावर 2-2 फटके मारले. त्यानंतर तसा योग कोणाच्याच वाट्याला आला नाही. काहींना आला, पण विजयच्या कानाखाली मारण्याची संधी त्याने कोणालाच कधीच दिली नाही. तुला आश्चर्य वाटेल, पण भूगोलात विजयला कधी कधी पैकीच्या पैकी गुण मिळायचे. त्या वर्षी वर्गात 6वीला विजयचा 3रा नंबर आला. तोही काही गुणांच्या फरकामुळे. आम्ही 7वीला गेलो आणि विजयचे आयुष्यच बदलले. त्याच्या आयुष्यात अचानक काळोख पसरू लागला. त्याच्या आयुष्यात अचानक दुःखाचं सावट पसरताना दिसू लागलं आणि त्याच्या आयुष्यातील खडतर प्रवासाला सुरुवात झाली. त्याने आपलं दुःख नेहमीच स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलं. त्याचा राग त्याने आपल्या आजूबाजूच्या लोकांवर कधीच काढला नाही. इतरांपासून आपली दयनीय अवस्था लपवण्याचा त्याचा अट्टाहास त्याला आनंदापासून अधिकच दूर घेऊन गेला आणि मग तो आपल्याच एका वेगळ्या, आम्हाला अनोळखी असणाऱ्या जगात रमू लागला. शाळेबाहेरील त्याच्या जगात कोण होतं ते आम्हाला माहीत नव्हतं. मी त्याचा एकुलता एक मित्र असतानाही तो मला कधीही त्याच्या घरी घेऊन गेला नाही.
की स्वतः कधी आपल्या घरी आला नाही. त्याचं जगणं आमच्या सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. त्याला त्याच्या आयुष्यात कोणाची मदत घेणं मान्यच नव्हतं. जणू काही त्याचा जन्म जगाच्या मदतीसाठी झालेला असावा. फक्त आर्थिक बाबतीत सोडलं तर इतर कोणत्याही बाबतीत त्याची मदत कोणी मागावी आणि त्याने नाही म्हटल्याचं मला आठवत नाही. त्याला चित्र काढायला आवडायचं हे जगजाहीर होतंच. कित्येकदा तर मी त्याच्या नकळत त्याने काढलेली चित्रे वर्गातील मुलांना दाखवायचो. वर्गातील 2 मुली सोडल्या तर बाकी मुली त्याच्यापासून दूरच असायच्या. त्या 2 मुलीही त्याच्या मानलेल्या बहिणी होत्या. मुलींपासून दूर राहण्याचा त्याचा स्वभावच झाला होता. त्या दोघीही त्याच्या मानलेल्या बहिणी होत्या. इतर मुली त्या दोघींच्या माध्यमातूनच त्याच्याकडून आपली कामे करवून घेत असत. त्याची शाळेची फी नेहमीच उशिरा भरली जायची. तेही शिक्षकांनी फीसाठी तगादा लावल्यावर. तो शाळेच्या पिकनिकला कधीच आला नाही. शाळेतील कोणत्याच स्पर्धेत त्याने कधीच भाग घेतला नाही. म्हणूनच त्याची हुशारी तेव्हा दडून राहिली. 6वी पर्यंत वर्गात एक दिवसही गैरहजर न राहणारा विजय 6वी नंतर आठवडाभर शाळेत गैरहजर राहू लागला. शिक्षकांनी विचारलं तर सांगत असे, मी आजारी होतो. शिक्षकांनाही ते खरेच वाटे. पण त्याच काळात मी त्याला अनवाणी वडिलांसोबत कांदे बटाटे विकताना पाहिलेले असायचे. त्याबद्दल मी त्याला कधीच काही विचारले नाही. तरीही त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होताना दिसत नव्हता. तो वर्गातील हुशार विद्यार्थी होता. पण कदाचित त्याने स्वतःला हुशार विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून बाजूला केलं होतं. शालेय अभ्यासातील यशाअपयशाशी त्याला कदाचित फारसं देणंघेणं राहिलं नव्हतं. आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या वेडाने त्याला झपाटलेलं होतं. ओले कडधान्य, नारळ, अंडी, कांदे बटाटे विकता विकता त्याने 10वीची परीक्षा दिली. 10वीला त्याला 64% गुण मिळाले. तेव्हा त्याला त्या गुणांच्या आधारावर कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणे शक्य होते. त्यानंतर तो अचानक गायबच झाला. त्यानंतर तो काय करतो कसलाच थांगपत्ता लागत नव्हता. जेव्हा लागला तेव्हा आमच्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या जगात तो रमला होता. ज्या जगात प्रवेश करण्याचीही आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो. आज त्याच्या अस्तित्वाची लाखो लोक दखल घेतात. वर्तमानपत्रात पहिल्या पानावर त्याचे फोटो झळकतात. आज त्याला आमचा मित्र म्हणवून घ्यायला आम्हाला अभिमान वाटतो. पण आज त्याला आम्हाला आपला मित्र म्हणवून घ्यायला आवडेल का? कदाचित नाही. म्हणून त्याने आमच्या संपर्कात पुन्हा येण्याचा कधीच स्वतःहून प्रयत्न केला नाही. दे तो फोटो माझ्याकडे, मी सांभाळून ठेवतो म्हणताच प्रतिभाने तो फोटो मनात नसतानाही दादाच्या अर्थात प्रणयच्या हातात दिला. त्या फोटोकडे पाहत प्रणय म्हणाला, निदान हा फोटो इतरांना दाखवून मला म्हणता तरी येईल की विजय माझा खूप जवळचा मित्र आहे. प्रतिभाची वाट पाहत विजयचं बस स्टॉपवर थांबणं आता बंद झालं.